चटका नाही लागणार? नाही लागणार. मम्मा आज आपण काय करतोय? आज आपण फणसाचे घारगे बनवतो. कुंभरी म्हणतात त्याला आणि वडेही म्हणतात. कोकणामध्ये हे पारंपरिक पद्धतीने केले जातात. मागच्या वर्षी बनवलेलं कसले भारी बनलेले चहा सोबत एकदम. एवढे दिवस आपण खाल्लेले ना. हो. फणस जेव्हा येतो तेव्हा ते मिळतात. वर्षभर हे बनवता येत नाही. हो, म्हणून आम्ही वर्षभर ह्याची वाट बघतो. फणस आला की चला. आणि हे बरक्या फणसाचेच बनतात. बनवायला सुरू करूया. चल, जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवर तर मी विद्याश्री, कुक विथ विद्याश्री चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण फणसाचे घारगे बनवणार आहोत. कोकणामध्ये हे पारंपरिक बनवले जातात. चला तर रेसिपी सुरू करूया. गावावरून आमच्या घरून हा फणस आम्हाला आला होता. तो बरका आहे. हा बघा, हा फणस गोड असतो. तर ह्याचे आता आपण वडे बनवणार आहोत. तर हा असा ओपन करायचा असतो. यातली बी ही अशी काढायची आणि त्याच्या आतमध्ये जो एक चॉकलेटी कलरचा भाग असतो तो पण काढून टाकायचा. आणि हे असं साफ करायचे सगळे. असे सगळे आता करून घेऊया. हे बघा, बिया काढून हे असे झालेले आहेत. हा जरा जास्तच पिकलाय. तर आता त्याची बारीक पेस्ट करायची. चला तर मिक्सर मध्ये वाटून घेऊया. कमी पिकलं तरी चालेल ना? हा, कमी, ह्याच्यापेक्षा कमी पिकलेला असला तरी चालेल. आणि जास्त पिकलं तरी चालतो. हा काय बघ ना, जास्त पिकला तरी चालतो. कारण का हा छान गोड झाला असेल. म्हणून आपण गुळ नाही टाकत आहे ना? नाही, गुळ नाही. ओरिजिनल बनवायचं, गुळ टाकायचं नाही. हा एवढा गोड आहे ना की गरज नाही टाकायची. आता हे मिक्सर आहे म्हणून, नाही तर पूर्वी गावाकडे पुरणाची जाळी किंवा चाळण घेतात आणि त्याच्यावर पूर्ण हटला आणि हे न काढता क्रश करतात. पुरणपोळीला कसं आपण पुरण वाटतो आणि खालून ते पुरण पडतं, तसा याचा ज्यूस पडतो आणि मग तो ज्यूस त्याच्यामध्ये वापरतात. आता मिक्सर आल्यामुळे हे सोपं झालंय. पूर्ण नको वाटूया, त्यामुळे मिक्सरवर प्रेशर पण येणार नाही आणि हे बारीक वाटलं जाईल. वाटून घेऊया. कोकणातल्या फणसांना वेगळीच चव असते, छान अशी आणि गोड असं कोकणातल्या मातीतले फणस. हे बघा, असं बारीक करून घ्यायचं. एवढा रस घ्यायचा. आता तेवढंच हे पीठ वापरायचं. आता हे पीठ चाळून घेऊया. हे 4 पहिले तांदळाचं पीठ आहे ते घेऊया. चाळून घ्यायचं, कारण हे असं त्याच्यामध्ये चक्कीवर काय पूर्ण बारीक दळलं नाही जात. आता 2 पेले गव्हाचं घेऊया. हे गव्हाचं आणि तांदळाचं पीठ आहे ना, ते मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये बघ, रवा टाकायचा. पाव पेला रवा आहे हा, ह्याच्यामध्ये टाकायचा. हा निवडलाय. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, म्हणजे वड्याला कलर चांगला येईल. चवीपुरतं मीठ टाकायचं. मी आता हा पाऊण चमचा टाकते. तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं. आता हा जो फणसाचा रस केलाय तो त्याच्यामध्ये टाकूया. थोडा थोडा करून टाकायचा, सगळ्या पटकन टाकायचं नाही. आता हा पूर्ण टाकूया. आता हे असं करून पीठ मळून घेऊया. जसं चपातीचं पीठ मळतो ना तसंच सेम मळून घ्यायचं आणि मग ते पीठ फुगतं नंतर, मग तेव्हा थोडंसं मऊ होऊन जातं. आता हे मळायचं पीठ. अगोदर पाणी नाही टाकायचं? अगोदर पाणी नाही का, शक्यतो ह्याच्यामध्येच मळून घ्यायचं. म्हणून पाहिजे तर मळायला जर थोडं पाणी लागलं ना तर पाणी टाकून मळायचं. पण ह्याला हे प्रमाण बरोबर आहे. हे वडे चहा बरोबर छान लागतात किंवा जेवणाबरोबरही खातात, पण सहसा ह्याला असं चहाबरोबर जास्त खाल्ले जातात. नाश्ता म्हणून थोडं पाणी शिंपडून घेऊया. जेवढे छान पीठ मिळणार आणि हलकं होणार तेवढं वडे फुगणार. तर हे तेलाचा हात लावायचा, थोडासा तेल लावून ठेवायचं वर. ते झाकून ठेवायचं आणि 15 मिनिटांनी परत असंच मळायचं आणि वडे करायला घ्यायचे. थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि मळून घ्यायचं, लुसलुशीत करायचं. तर रवा वगैरे त्याच्यात मुरला असेल. आता हे पीठ तयार झालंय. हे बघा, एकदम छान असं मऊ झालंय. आता याच्यातूनच थोडंसं पीठ काढायचं आणि हे पीठ झाकून ठेवायचं आणि असे गोळे बनवून घ्यायचे.
तर मी हा पोळीपाट घेतलाय. तुम्ही एखादं चपट असं पातेलं असेल ते घेतलं तरी चालेल. आणि ही दुधाची पिशवी घेतलीय. तुमच्याकडे एखादा प्लास्टिकचा पेपर असेल तो घ्या. आणि आता ह्याच्यावर वडे थापायचे. थोडंसं पाणी लावायचं आणि हा गोळा घ्यायचा, त्याला बोटाने करायचं, नाही तर ह्याने केलं तरी चालतं, पण बोटं नाही आली पाहिजे त्याच्यावर. आणि मग हे असं काढायचं. थोडंसं पीठ बघूया आपण, तेल टाकलंय का. बघा कसा टम्मा फुगलाय. सुगंध पण छान येतोय ना. मीडियम टू हाय वर ठेवायचा गॅस आणि तळायचं. असेच सगळे करून घ्यायचे. ते खरपूस भाजले की जास्त छान लागतात ना. तू भाजले म्हणजे जरा लाल असे भाजायचे, तशी चव चांगली येते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कुक विथ विद्याश्री चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.